नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपण पाहिलं की कृष्णाला नी कंसाला केसाला धरून कसं फरफटत आणलं आणि त्याला मारलं. पुढे असं म्हटलं इथं की कृष्णाने असं कंसाला पकडून असं मारलं. ते पाहताना तो सुमाली त्याचा जो भाऊ होता तो खूप भयानक चिडला आणि त्याने त्याच्यावर आक्रमण केलं. त्याला बलरामाने सहजतेने मारून टाकलं. अशा प्रकारे मथुरापती कंसाला कृष्णाने अत्यंत अवहेलनापूर्वक मारलेलं पाहून त्या आखाड्यामध्ये जमलेले सगळे उपस्थित जी जनता होती ती सगळी हाहाकार करायला लागली. त्यावेळेला श्रीकृष्णाने बलरामासहित वसुदेव आणि देवकीच्या चरणाला वंदन केलं. तेव्हा वसुदेव आणि देवकीला पूर्वजन्मी जे भगवंतानी स्मरण करून दिलं होतं, सांगितलं होतं ते आठवलं आणि त्यांनी खाली जो नमस्कार करत होता श्रीकृष्ण त्यांना त्यांनी पृथ्वीवरून उठवलं आणि त्याच्यासमोर ते अगदी विनम्र भावाने उभे राहिले. तेव्हा वसुदेव म्हणाले, हे प्रभो, आपण आमच्यावरती प्रसन्न व्हा. हे केशव, आपण आर्त देवगणांना जो वर दिला होता तो आमच्यावरती अनुग्रह करून आपण पूर्ण केला आहे. हे भगवान, आपण जे माझ्या आराधनेने दुष्टजनांचा नाश करण्यासाठी माझ्या घरामध्ये जन्म घेतला आहे, त्यामुळे आमचे कुळ पवित्र झाले आहे. आपण आमच्या कुळाला पवित्र केलं आहे. आपण सर्वभूतमय आहात. समस्त प्राणीमात्रांच्या मनामध्ये आपण स्थित आहात. हे समस्तात्मन भूत आणि भविष्य आपल्यामुळेच सगळे दोन्ही काळ प्रवृत्त होतात. हे अचिंत्य, हे सर्व देवमय, हे अच्युत, संपूर्ण यज्ञाने आपलंच यजन केलं जातं. तसेच हे परमेश्वरा, आपणच यज्ञ करण्यावाला, जे यज्ञ करणारे आहेत त्यांचे यष्टा आणि यज्ञ स्वरूपात, म्हणजे यजन करणारे आपणच आहात, यजमानही आपणच आहात. हे जनार्दन, आपण तर संपूर्ण जगताच्या उत्पत्तीचे स्थान आहात. आपल्या प्रती पुत्रवात्सल्यामुळे माझं आणि देवकीचं चित्त भ्रांतियुक्त होत आहे. ही मोठी हसण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे चेष्टा करण्यासारखी गोष्ट आहे, कारण आपण परमात्मा आहात आणि आम्ही आपल्याला पुत्ररूपाने पाहतो आहोत. आपण आदी अंतरहित आहात, समस्त प्राण्यांची उत्पत्ती करता आहात. आणि असा कोणता मनुष्य आहे की ज्याची जीभ आपल्याला पुत्र म्हणायला उचलेल? म्हणजे आम्हाला असं वाटतं ही आमची भ्रांतीच आहे. आपल्याला कोण म्हणेल आपला पुत्र आहेत, कारण आपणच सगळ्यांची उत्पत्ती करता. हे जगन्नाथ, ज्या आपल्यामुळे हे संपूर्ण जगत उत्पन्न झालं आहे ते जग आपल्या मायाशक्तीशिवाय आणि आपल्याशिवाय आमच्याकडून कसं काय उत्पन्न होऊ शकेल? ज्यामध्ये संपूर्ण स्थावर जंगम जगत स्थित आहे, त्या प्रभूच्या कुक्षीमध्ये म्हणजे कुशीमध्ये आणि मांडीवर शयन करणारा मनुष्य कोण असू शकेल? हे परमेश्वरा, तेच आपण परमात्मस्वरूप, आपण आमच्यावर प्रसन्न व्हा आणि आपल्या अंशावताराने या विश्वाचे रक्षण करा. आपण माझे पुत्र नसून आपण ईश आहात आणि हे ईश ब्रह्मदेवापासून ते वृक्षादीपर्यंत हे संपूर्ण जगत आपल्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे. मग हे पुरुषोत्तमा, आपण आम्हाला का बरे मोहित करत आहात? हे निर्भय, आपण माझे पुत्र आहात. या मायेने मोहित होकर मी कंसापासून अत्यंत भयाकुल झालो होतो. खूप भीती वाटत होती मला. त्या शत्रूच्या भयापासून वाचवण्यासाठी मी आपल्याला गोकुळाला घेऊन गेलो होतो. तेव्हा आपण तिथे राहून एवढे मोठे झाले आहात. यावेळेला आपण माझी
ममता जी आहे ती समजून घ्या, पण आता आपण तिकडे राहिल्यामुळे माझी ममता तेवढी राहिली नाही का, असं मला वाटतं आहे. आत्तापर्यंत आपण अशी कर्म केलेली आहेत की जी पाहून रुद्र, मरुद्गण, अश्विनी कुमार आणि इंद्रसुद्धा आश्चर्यचकित झाले, की जे त्यांनासुद्धा करणं शक्य होणार नाही. आता माझा मोह दूर झालेला आहे. हे ईश, मी निश्चितपूर्वक असं जाणलं आहे की आपण साक्षात विष्णू भगवान आहात आणि या जगतावर उपकार करण्यासाठी आपण प्रकट झाले आहात. या ठिकाणी हा 20वा अध्याय संपतो. यामध्ये 105 श्लोक आहेत. आता आपण 21वा अध्याय पाहू. यामध्ये उग्रसेनाचा राज्याभिषेक आणि भगवंताचं विद्याध्ययन हे विषय आहेत. श्री पराशर ऋषी म्हणाले, आपण अतिशय अद्भुत कर्म जी केलेली आहेत ती पाहिल्यानंतर वसुदेव आणि देवकीला जे विज्ञान उत्पन्न झालं, म्हणजे खरं खरं काय ते त्यांच्या अनुभवाला आलं, ते पाहून भगवंताने यदुवंशीयांना मोहित करण्यासाठी आपली वैष्णवी माया प्रकट केली आणि ते म्हणाले, हे माता, हे तात, बलराम आणि मी खूप दिवसापासून कंसाच्या भयाने लपून बसलो होतो आणि आपल्या दर्शनांच्यासाठी खूप उत्कंठित झालो होतो. तर आज आपल्याला पाहून आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आज आपलं दर्शन आम्हाला झालं. जो म्हणजे वेळ आईवडिलांची सेवा न करता जातो, तो असाधू पुरुषांसाठी ते आयुष्य त्याचं व्यर्थ होतं. असाधू म्हणजे जो सज्जन नाही, मातापित्यांची सेवा करत नाही वगैरे, असं आचरण ज्याचं शास्त्रानुसार नाही आहे असं. तेव्हा हे तात, गुरु, देव, ब्राह्मण आणि मातापित्यांचं पूजन करत राहण्याने देहधारी जे मनुष्य आहेत त्यांचं जीवन सफल होतं. म्हणून हे तात, कंसाच्या पराक्रमाने आणि प्रतापाने बहिलेले आमच्यासारखे परवश जे आहेत, पराधीन जे आहेत, तर आमच्याकडून काही अपराध झाला असेल तर तो क्षमा करावा. म्हणजे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की आता आपल्याला पुत्र न मानता आपले आईवडील परमात्मा मानायला लागलेत, तेव्हा तसं होऊ नये म्हणून त्याने आपली माया त्या ठिकाणी प्रकट केली आणि तो त्यांचा अशा प्रकारे त्यांनी संबोधन केलं. पराशर ऋषी म्हणाले पुढे की राम आणि कृष्णाने अशा प्रकारे म्हणून आईवडिलांना प्रणाम केला आणि मग सर्व यदुवृद्ध जे लोक होते, म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे होते, त्यांना यथायोग्य अभिवादन केलं आणि नगरवासियांचा सन्मान केला. त्यावेळेला कंसाच्या पत्नी आणि त्याच्या आई, म्हणजे सख्खी सावत्र काय असेल ते पृथ्वीवर पडलेल्या कंसाला बघून त्याच्या भोवती बसल्या आणि अतिशय दुःख आणि शोकाने खूप विलाप करायला लागल्या. तेव्हा कृष्णाने सुद्धा अत्यंत पश्चात्तापाने विव्हल होऊन स्वतःच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले आणि त्यांनी त्यांची समजूत घालायचे प्रयत्न केला. त्यानंतर मधुसूदनाने उग्रसेनाला कंसाने जे कैदेत टाकलं होतं त्या कैदेतून मुक्त केलं. आपला पुत्र मेला आहे असं त्यांनी जाणलं आणि मग उग्रसेनाने राज्यपदावरती अभिषेक करून घेतला. म्हणजे त्याला यांनी अभिषेक केला, सगळ्यांनी उग्रसेनाला राजा बनवलं. श्रीकृष्णाकडून राज्याभिषिक्त झाल्यानंतर यदुश्रेष्ठ उग्रसेनाने आपला पुत्र आणि इतर जे कोणी तिथं मारले गेले होते त्यांचं और्ध्वदेहिक कर्म केलं. और्ध्वदेहिक कर्मातून निवृत्त झाल्यावर, म्हणजे ते काम पुरं झाल्यानंतर सिंहासनारूढ उग्रसेन श्रीहरीला म्हणाले, हे विभो, आमच्याकडून कोणती जी योग्य सेवा असेल तर त्यासाठी आम्हाला निशंक होऊन आज्ञा द्या. ययातीचा शाप असल्यामुळे जरी आमचा वंश राज्याचा अधिकारी नाही तरीसुद्धा या वेळेला
माझ्यासारख्या दासाकडून तसंच ह्या बाकीच्या राजांचं तर काय, आपण देवतांनासुद्धा आज्ञा देऊ शकता. इथे आपण थांबू. आपण 12व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.